नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे कलिंगड कसं सोलायचं. तर हे कलिंगड मोठं होतं. ह्याचे जवळजवळ 3 भाग मी कापले. हा चौथा भाग आहे. असं छान लांब मोठं होतं. तर आज मी ते चौथा भागसुद्धा कापत आहे. दरवेळेस मी कापून त्याला हा तुकडा घालायचे. आता मला ह्या तुकड्याची गरज नाही आहे. पण मी तुम्हाला दाखवते की कलिंगड आपण किती इझिली कापू शकतो. त्याचं मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे. हे बघा, आता तुम्हाला हवं तेवढं कापून घ्यायचं. मला आज हे सगळंच कापून घ्यायचं आहे, कारण का आज जरा 2 पाहुणे पण येणार आहेत, म्हणून मग कलिंगड कापून ठेवणार आहे. ते बघा, असे 4 भाग करून घ्यायचे ह्याचे. लाल सुटूक कलिंगड आहे, सुंदर आहे. खाऊन बघते. गोड पण आहे. तुम्ही आता हे 3 भाग बाजूला ठेवले आणि हा बघा, हा एक भाग आहे. ह्याला मी अजून 2 भागात कट केलं. कट केल्यावर काय करायचं, बारीक सुरी घेऊन हा जो लाल भाग दिसतो आहे त्याच्या बाजूने फक्त असा गोल तुम्ही कापून घ्या. चारी बाजू मात्र कापून घेतल्या पाहिजे. हे बघा, जर तुम्ही चारी बाजू कापून घेतला तर तुम्हाला असं छानपैकी ते, हे बघा, हा पांढरा भाग निघतो आणि हा सुंदर कलिंगड तुम्हाला हातात मिळतो. मग तुम्ही त्याला असे छानपैकी तुकडे करू शकता आणि हे तुकडे या बोलमध्ये टाका. हे बघा, इथे मी बोल घेतलाय, त्याच्यात मी हे टाकत आहे. तसंच आता ह्याचे सुद्धा 2 भाग करायचे. पुन्हा दाखवते. हे अगदी असं कापून घ्यायचं 3 बाजूनी छानपैकी. हे बघा, किती सुंदर निघालं आणि इथूनही खूप छान निघालं. मग ह्याचे तुम्हाला हवे तसे तुम्ही तुकडे करू शकता आणि तुकडे हे बोलमध्ये टाकायचे. सेम थिंग हिअर. लुक एट हिअर. हे बघा, किती इझिली निघालंय. जर तुम्हाला हवा असेल तर हा भाग सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता. हा बघा, हा भाग सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता. हे ट्रॅश करून टाका. आता ह्याचे मात्र असे छान स्क्वेअर तुम्ही करू शकता. असा क्यूबच्या क्यूब मिळाला आहे, त्यामुळे सुंदर त्याचे स्क्वेअर बनवू शकता. हे बघा, आणि आता हे सगळे स्क्वेअर आपण ह्याच्यात टाकत आहोत. खूप छान, एकदम गोड असं हे कलिंगड आहे. कलिंगड घेताना नेहमी लांबट आकाराचं बघून घ्यायचं, म्हणजे त्याला छान गोड चव असते. आणि किती 2 मिनिटात आपलं झालं बघा सोलून. कोणाला खरंही नाही वाटणार की कलिंगड एवढ्या लवकर सोलून झालं आपलं म्हणून. हे बघा, आणि ह्याच्यावरही तुम्ही असं करू शकता जर तुम्हाला भाग हवे असतील तर. हे बघा, किती इझिली तुम्ही ह्याचे हे भाग केले. एखादा राहिला तर मात्र मग तो पुन्हा काढून घ्यायचा असा. सी सी हे तर आता आपण टाकणारच आहोत. तसंच ह्याचं, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, असे जर छोटे भाग करून घेतले ना तर ते आपल्याला सोलायला बरं पडतं. एकदम मोठ्या भागात थोडं आपलं त्रास होतो सोलायला. छोटे छोटे भाग केले की 2 मिनिटात ते सोलून होतात. सी सी
तर हे मात्र करताना तुम्ही हात अगदी सांभाळून करा, कारण कधी कधी हात जाण्याची संभावना असते, म्हणून हात सांभाळून काम करायचं. मग आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. सी हे बघा, अशा प्रकारे आपलं कलिंगड किती छान सोलून झालं. 2 मिनिटात हे कलिंगड आपलं सोलून झालं. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कलिंगड कापायचं आहे, सोलायचं आहे आणि मला व्हिडिओ टाकायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं एकच म्हणजे आता यूट्यूबने एक नवीन फीचर टाकलेलं आहे, हाईप, HYPE, हाईप. तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. आणि हाईप केल्याने आपली फॅमिली अशीच वाढत जाणार आहे आणि आपण पुढे असेच भेटत राहणार आहोत. धन्यवाद.